नमस्कार, आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनल सातारा न्यूज। पाहुयात आत्ताची महत्त्वाची घडामोड। फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने हा शनिवारी रात्री उशिरा फलटण पोलीस ठाण्यात हजर झाला आहे। कालपासून पीएसआय बदने पोलिसांना गुंगारा देत होता। तो पोलिसांना सापडत नव्हता। गोपाळ बदने याचा शोध फलटण शहर आणि फलटण ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत होता। सातारा पोलिसांच्या माध्यमातून पंढरपूर आणि पुणे येथे पथके पाठवण्यात आली होती। मात्र स्वतः गोपाळ बदने फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे। मृत डॉक्टर महिलेने तिच्या हातावर लिहिलेल्या नोटवर पीएसआय गोपाळ बदने याने 4 वेळा बलात्कार केल्याचे लिहिलं होतं। यामुळे मोठी खळबळ उडाली होती। मी प्रामाणिक आहे, न्यायालय जो काही निर्णय देईल त्यावर माझा विश्वास आहे, माझा पोलीस प्रशासनावरही विश्वास आहे, असे गोपाळ बदने यांनी म्हटले आहे। काय सांगाल बदने, तुम्हाला बोललं जाते का? काय सांगाल बदने? सांगाल बदने, सांगाल बदने, आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।